नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलला. आज आपण शास्त्रीय नृत्य याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. शास्त्रीय नृत्य हे SSC GDसाठी अत्यंत महत्त्वाचा स्टॅटिक GK प्रो मधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे. शास्त्रीय नृत्य हे भरतमुनीच्या नाट्यशास्त्र याच्यामधून आपल्याला शास्त्रीय नृत्याबद्दल माहिती मिळते. नाट्यशास्त्र या पुस्तकाला पंचमवेद म्हणले जाते. वेदाचे 4 प्रकार आहेत: ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि याच्यातलाच एक पंचमवेद म्हणून नाट्यशास्त्राला सुद्धा मान्यता दिली जाते. म्हणजे काही लोकांच्या मान्यतेनुसार शास्त्रीय नृत्याची एकूण संख्या 8 जरी असली तर सांस्कृतिक मंत्रालयानुसार शास्त्रीय नृत्याची संख्या 9 आहे. जर तुम्हाला पेपरमध्ये असा जर क्वेश्चन विचारला, सांस्कृतिक मंत्रालयानुसार शास्त्रीय नृत्याची संख्या किती, तर तुम्ही यांचं उत्तर 9 द्याल. ही माझी तुम्हाला अपेक्षा आहे, म्हणजे माझ्याकडून नाही. तुम्ही दे नाही गेल्यानं तुमचेच 2 मार्काचं नुकसान होऊ शकते. संगीत नाटक अकॅडमीनुसार शास्त्रीय नृत्याची संख्या 8 आहे. आपण संगीत नाटक अकॅडमीनुसारच धरायचे. म्हणजे जर तुम्हाला फक्त शास्त्रीय नृत्याची संख्या विचारलं तर काहीही न घबरता 8 हे उत्तर द्यायचं. पण तुम्हाला सांस्कृतिक मंत्रालयानुसार जर शास्त्रीय नृत्याची संख्या विचारली तर 9 हे उत्तर बराबर येईल. म्हणून तुम्ही ते डिटेलमध्ये बघत जरा. संगीत नाटक अकॅडमीची स्थापना 28 जानेवारी 1953ला दिल्ली या ठिकाणी झाली. ते आपण पुढे संगीत नाटक अकॅडमी ते पुरस्काराच्या मध्ये सगळ्यात डिटेलमध्ये जास्त पाहणार आहेत. तरी बघा, छऊ छऊ हा आद्य शास्त्रीय नृत्य सुद्धा छऊला म्हणले जाते. छऊचे 3 प्रकार आहेत: मयूरभंज छऊ, सरायकेला छऊ. हे आपण पुढे बघणारच आहे, स्लाइडमध्ये आहेत आपल्या. छऊ को अर्धशास्त्रीय नृत्य मी तुम्हाला अगोदरच सांगितले. याला 2010 मध्ये युनेस्कोच्या अमृत सूची म्हणजे आपण विश्व धरोहर स्थळ मध्ये अगोदरच याला जागा दिलेली आहे 2010 मध्ये. आता रिसेंटली ॲड झालेला जर तुम्हाला विचारला तर रिसेंटली ॲड झालेला गरबा गरबा आता समजा आपल्या मोबाईलवरून करायला म्हणून त्याच्यात डिटेलमध्ये लिहून आहे. गरबा 2023 मध्ये ॲड झालेलं नृत्य आहे. ते तुम्ही लक्षात करून घ्या. ॲडजस्ट ते आपल्याला मोबाईलनेच लिवायला, हाताने लिवायना. 2010 मध्ये स्थापना झालेली आहे. मयूरभंज छऊ ही ओडिसात आहे. मयूर ओडिसा. सरायकेला छऊ हे झारखंडमधलं आहे आणि पुरुलिया छऊ हे पश्चिम बंगालमधलं नृत्य आहे. तरी ते 3 छऊ आहेत. छऊचे 3 प्रकार. आणि छऊ हा अर्धशास्त्रीय नृत्य आहे, हे तुम्हाला माहीतच असेल, सांगितलेलं आहे आता माहितले. भरतनाट्यम हे सगळ्यात जुना शास्त्रीय नृत्य आहे. भरतनाट्यम सगळ्यात जुना 2000 वर्षापूर्वीचा शास्त्रीय नृत्य कोणता, तो भरतनाट्यम. भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य तमिळनाडू या राज्यात केला जातो. तमिळनाडू, आता तमिळनाडू ते तुम्हाला माहिती आहे. तमिळनाडू म्हणले की साऊथ अण्णा अण्णा एक अण्णा ओके, ते साऊथमधला तमिळनाडू. ओडिसामधला आहे ते साऊथ ईस्टमधला, म्हणजे खालच्या थोडं ईस्टच्या पश्चिम बंगालच्या बाजूला आहे, म्हणजे त्याला साऊथ ईस्ट म्हणतात. मणिपुरी सुद्धा नॉर्थ ईस्ट, जे वरच्या जे आपला इकडं भूटानकर आहे तिकडे असल्यामुळे त्याला नॉर्थ ईस्ट असे म्हणतात. कच्चीपुडी ही नॉर्थमधलीच आहे, म्हणजे साऊथमधलीच, कारण ती आंध्र प्रदेशमधली आहे. कथ्थकसुद्धा हा नॉर्थमधला एकमेव कथ्थक नृत्य आहे. UP मधला आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवा. कथ्थकवर क्वेश्चन सगळ्यात जास्त येतात की कथ्थक हा नृत्य एकमेव नॉर्थचा नृत्य कोणता, तर कथ्थकली केरळ आणि मोहिनीअट्टम पण केरळचे आहेत. ते दोन्ही पण साऊथ. क्षत्रिय नृत्यसुद्धा नॉर्थ ईस्टचा आहे. आता समजा म्हणजे सगळ्यात नवा नृत्य 2000 मध्ये जोडलेला शास्त्रीय नृत्यात ते क्षत्रिय आहे. क्षत्रिय नृत्य फक्त 500 वर्षापूर्वी जुनं आहे. क्षत्रियाचा जर तुम्हाला जनक विचारले तर गुरु गोविंद बिपिन सिंग हे जनक आहे त्याचे, ते तुम्हाला सांगू शकता. छऊ ते सांगितले तर पश्चिम बंगाल. नॉर्थचे जर शास्त्रीय नृत्य विचारले तुम्हाला, नॉर्थचे शास्त्रीय नृत्य किती, तर 1. साऊथचे विचारले तर साऊथचे 4 आणि नॉर्थ ईस्टचे जर विचारले तर 2. नॉर्थचा कोणता, नॉर्थचा एकमेव कथ्थक. साऊथचे 4 कोणते, तमिळनाडूमधला भरतनाट्यम, कथकली, आंध्र प्रदेशमधला कच्चीपुडी आणि मोहिनीअट्टम हे 4. आणि नॉर्थ ईस्टमधले क्षत्रिय आणि मणिपुरी. साऊथ ईस्टमधला एकमेव नृत्य कोणता,
तर साऊथ ईस्टमधलं एकमेव नृत्य आहे तो आहे कथ्थक. कथ्थक हे एकमेव नृत्य आहे साऊथ ईस्टमधला, तेही लक्षात ठेवा तुम्ही. चला आपण पुढे बघूया. स्लाईडला मी इथे लिवायसाठी केलं तर पण पेन आज आपली हरवली आहे. भरतनाट्यम. भरतनाट्यम हे सगळ्यात जुना नृत्य आहे. तिचा सगळ्यात जुनं अगोदर याला सादी राट्टम सुद्धा म्हणत असत. भरतनाट्यमलाच दासी अट्टम यव आग्नेय नृत्य सुद्धा म्हणतात, कारण हे दासीद्वारा प्रस्तुत केल्या जाते, जे मंदिराला अर्पण केले जातात. दासी आता ते आपल्याला पुढेच बघायचे आहेत नृत्यांगनामध्ये आखरी दासी कोणती ते. आणि याला आग्नेय नृत्य सुद्धा म्हणजे भरतनाट्यमची आपल्याला माहिती अर्थात इंग्लो आदिकलच्या पुस्तकात आपल्याला याची माहिती मिळते. त्याचे पुस्तक कोणते आहे? सिल्लापादिकरम आणि अभिनय दर्पण हे पुस्तक कोणाचे? नंदकिशोर. इग्लो आदिकरण हे नंदकिशोरचे गुरु मानले जातात, हे सुद्धा माहीत तुम्हाला बघते. आणि भरतनाट्यम नृत्य हे मंदिराला समर्पित नृत्य आहे, मंदिराला समर्पित. आणि ते भरतनाट्यम जे नृत्य करतात ते शिव धर्म के विचारको म्हणजे शिवाल महादेवाला जे लोक मानणार आहेत त्यांच्यावर अर्पण हे नृत्य आहे. नृत्याची सुरुवात ही आलारिपू आणि नृत्याचा शेवट हे थिल्लारावर सुद्धा होतो. थिल्लारा हे तुम्ही लिहून घ्या, नाही तर पुढे जास्त लिहिलेलं थिल्लारावर याचा शेवट होतो. थिल्लारा हे आपण पुढे लिहिलेलंच असतं. थिल्लारावर शेवट. तुम्ही स्वतःहून नोट्स बनवू नका, मी तुम्हाला हीच PDF तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला अपलोड करतो, ते तुम्ही बघू शकता. किंवा मी माझ्या हाताने, ती हिंदीत आहे, तुम्हाला मराठीत नोट्स अपलोड करतो. याचा सुरुवात ही आलारिपू आणि शेवट थिल्लाना. आलारिपू थिल्लाना हे दोन तुम्ही ध्यानात ठेवा. शेवट आणि सुरुवात आपल्याला जास्त काही नाही. इसे 6 भाग में ती आपल्याला महत्त्वाचं नाही, डिटेल विचारू शकत नाहीत, विचारलं तर तरी आपण ॲड केलेलं आहे. इसके 6 भाग होते हे आलारिपू. जाती स्व नृत्य भाग का शब्दम, शब्द के साथ लघु रचनाएं की जाते. वर्णम, वर्णन म्हणजे एक गोष्टीच्या प्रकारे सांगितले जाते. पद्मम, पद्मम धार्मिक प्रार्थना का भजन आहे. पद्मम हे म्हणजे आपल्या मंदिरात कसं नृत्य अभंग, तसं हे थिल्लाना हिंदुस्थानी संगीत. आता संगीताचे दोन प्रकार, भारतीय संगीताचे हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत हे दोन प्रकार आहेत. त्यातल्यात थिल्लाना हे हिंदुस्थानी संगीतावर आधारित आहे. जे तुम्हाला सांगितलं थिल्लाना हे शेवट पण आहे. आणि आलारेपू त्यातले मेन पॉईंट कोणते आहेत? तर थिल्लाना शेवट आणि आलारिपू सुरुवात हे हायलाईट मोन इम्पॉर्टंट पार्ट आहेत. आलारिपू सुरुवात, थिल्लाना शेवट, हे दोन लक्षात ठेवा मित्रांनो. चला सुरुवात पुढे बघूता. नाट्य रूप में स्वरूप में पाने वाला भारत का पहला नृत्य हे माहिती आहे. कटक मुख हस्ता मुद्रा, इसकी 3 उंगलियों को जोड़ के की जाते है. ते ओमचा आकारचं प्रतीक किया जाते है. नृत्यगण का अंत थिल्लाना हे आपण अगोदरच बघले. नट्टुवारी, भरतनाट्यमच्या शिक्षकाला नट्टुवारी सुद्धा म्हणले जाते. ते नट्टुवारी काय करतात? कवितेचा पाठ करतात. आता हे तुम्ही लक्षात ठेवा. नट्टुवारी हे भरतनाट्यमच्या शिक्षकाला नट्टुवारी म्हणले जाते. हे महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, ते तुम्ही लक्षात ठेवा. चला, आणि लेक्चर चालू असताना कोणी काय मधात बोलायचं नाही. चला, धून के लिए कर्नाटक म्हणजे त्याच्या चालीसाठी कर्नाटक संगीत का प्रयोग किया जाता है. एकल कलाकार द्वारा विभिन्न भूमिकाओं को दर्शाया जाता है, जिसे एकाहार नृत्य. त्याला एकाहार नृत्य म्हणतात. समजा आपल्याकडेच एकाहार नृत्य दशावतार. दशावतार कसा एकच व्यक्ती अलग अलग विष्णूचे अवतार घेतो, त्याला दशावतार म्हणतात. तसं याला एकाहार, एकच व्यक्ती सर्व भूमिका साकारतो म्हणून याला एकाहार म्हणतात. एकाहार किंवा लास्य सुद्धा म्हणतात. आपल्याकडे एक पिक्चर आलता काय फॉरेनची काय इटली वरात लंडनला, हे एकाहार नाटक होतं, त्या नाटकावर मूवी तयार झालेली आहे. हे तुम्ही एकाहार नृत्य आहे भरतनाट्यम, हे इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लिहून ठेवा. भरतनाट्यम नृत्यशैली कलाक्षेत्र विजारू कला मंडल हे एवढंही चरित नाही. तर भारत के संगीत के 2 भाग आपण तुम्हाला अगोदर सांगितलं आहे, हिंदुस्तान संगीत आणि कर्नाटक संगीत. उत्तर भारतात हिंदुस्तान संगीत आणि दक्षिण भारतात कर्नाटक संगीत हे फेमस नृत्य आहेत, हे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आपण. तर नृत्य म्हणजे भरतनाट्यम हे नृत्य सादर करताना कोणकोणत्या प्रयोग केला जातो, काचा. तर याच्यात मृदुंग, वीणा, बासुरी या 3चा म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा प्रयोग केला जातो. म्हणजे वाद्ययंत्र
चा प्रयोग केला जातो. 3 काय मृदुंग, वीणा, बासुरी. मृदुंग, वीणा, बासुरी हे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अभंगात याच्यात केलं आहे. भरतनाट्यमवर ब्रिटिश सरकारने 1910 मध्ये बंदी आणली होती. हे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ध्यानात ठेवा. हे अत्यंत महत्त्वाचं एवढा नाही म्हणजे लक्षात असू द्या. आणि चिदंबरम के मंदिरों में इसकी ती आहे माहिती चिदंबरम हे सुद्धा लक्षात असू द्या. चिदंबरम 1910 वर मंदिरात ते तमिळनाडू गोरखपूरमध्ये स्थित आहे. पुढे ओडिसाचे जनक हे गुरु पंकज चरणदास हे आहेत. ओडिसा हे नृत्य भगवान कृष्णाला संबंधित म्हणजे यांच्याच नाटकावर किंवा यांच्या जीवनशैलीवर आहे. हे नृत्य शैली भगवान जगन्नाथ की पूजा यात्रा में संबंधित. आपले ओडिसात भगवान जगन्नाथ त्यांची सगळ्यात मोठी रथयात्रा निघती याच्यावर समर्पित हे नृत्य आहे. ओडिसा हे नृत्य. ये त्रिभुंग मुद्रा तुम्हाला समजून सांगेल. ये त्रिभुवन मुद्रा में की जाते म्हणजे की जातिकियों ने 5 भागीय मुद्रा विकसित की है. हे पुढचं आपण नंतर बघू. इसे ओराली भी कहा जाता है. यालाच ओरालीही म्हणतात. याची सुरुवात ओडिसाची सुरुवात ही मंगलाचरम आणि अंत म्हणजे शेवट हे मोक्ष म्हणजे मंगलाचरम माता पृथ्वी को माता पुष्प अर्पित किया जाता है आणि मोक्ष थारिज्म नृत्य से किया जाता है. म्हणजे पकवाज अक्षरों का प्रयोग इस नृत्य में समाप्त करने के लिए किया जाता है. पकवाजों का अक्षर म्हणजे पकवाज आपला मृदुंगाप्रमाणे एक वाद्य आहे. याच्यात अक्षरों का प्रयोग किया जाता है. नृत्य उदाहरण उदयगिरी आणि खंडारी गुफा याचे उदाहरण याच्यात सापडतात. मुख्य महारियों द्वारा किया जाने वाला नृत्य है महरी. आता बाकीचं मित्रांनो आपण नंतरच्या क्लासमध्ये बघणार आहे. तरी आपण एवढ्यावर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद मित्रांनो.